महाराष्ट्र राज्याची महावितरण कंपनी ऊर्जा क्षेत्रात पूर्ण देशात नव्हे तर जगात दुसऱ्या नंबरची एक मोठी वितरण कंपनी आहे। मागील 3 वर्षामध्ये या कंपनी माध्यमातून जे काम ऊर्जा क्षेत्रामध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे एक ओळख पूर्ण देशामध्ये या कंपनीची झालेली आहे। याच्यासाठी आमचे जे ऊर्जा मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या जे विजन आहे त्याचे अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले काम करण्यात आलेले आहे आणि प्रामुख्याने यामध्ये रिसोर्स ॲडव्होकेसी प्लॅनिंग करून एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन इम्प्लिमेंट करताना ऊर्जा क्षेत्राच्या जे आपण रिन्युएबल एनर्जीचे जे एकूण वाटा आहे ते 15% पासून आता 52% पर्यंत आपण पुढच्या 5 वर्षामध्ये नेणार आहोत आणि त्याच्यामुळे याचा सर्वात जास्त जे फायदा झालेला आहे ते आपला शेतकरी जे आहे त्यांना आपण दिवसाच वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना राबवण्यात आली। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसामध्ये वीज पुरवठा पण करत आहे। त्याचे नंतर आपले जे ऊर्जा क्षेत्रामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन लॉसेस असतात त्यामध्ये सुद्धा कमी झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आपले ऊर्जाचे जे दर आहे त्याच्यामुळे कमी झाल्यामुळे MSEDCLचे इतिहासमध्ये प्रथमच आपण ऊर्जाचे दर कमी केलेले आहे आणि याचा फायदा सर्व ग्राहकांना मिळत आहे। त्यामध्ये इंडस्ट्रियल ग्राहक असो किंवा कमर्शियल असो किंवा रेजिडेन्शियल असो। पूर्वी जे दर 10%ने दरवर्षी वाढत होते आता 2%ने दरवर्षी कमी होत आहे आणि जे आपले रहिवासी जे ग्राहक आहेत त्यामध्ये त्यांच्या यावर्षी 10% आणि 2030पर्यंत 26%पर्यंत त्यांचे दर कमी होणार। तुम्ही खूप छान काम आतापर्यंत या फील्डमध्ये केलेलं आहे, पण तुम्ही आत्तापर्यंत जे करत आलेलं आहात तुमचं कर्तृत्व आहे त्याचाच अभिमान आहे आणि त्याचाच गौरव आज पुढारी न्यूजने केला आहे। महाआयकन तुम्हाला आज पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दलच्या तुमच्या भावना? मी पुढारी समूहाच्या खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमचे कामाची ओळख घेऊन आणि या सन्मानाने मला आज या ठिकाणी सन्मान दिलेला आहे। खरे तरी याचे माझे जे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी महावितरणमध्ये जे काम करतात त्यांनी जे चांगलं काम केलं आहे त्याची एक ही पावती आहे। त्याचबरोबरच आमचे जे या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीसजी त्यांचे विजनरी लीडरशिपमध्ये या ऊर्जा क्षेत्रामध्ये एक मूल परिवर्तन मागील 3 वर्षामध्ये घडलेलं आहे त्याचीसुद्धा ही एक पावती आहे आणि मी एकदा पुन्हा पुढारी पत्रसमूहाचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद।